जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कणकवली जानवली येथे हजारो प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी बैलगाडी शर्यत पार पडली। जानवली येथील दामू सावंत मित्र मंडळ आयोजित या राज्यस्तरीय बैलगाडी शर्यतीत साहिल सुनील लाड याची बैलगाडी 1 मिनिट 5 सेकंद 65 पॉइंट ही वेळ गाठून प्रथम क्रमांकाने विजयी झाली, तर स्वराज गुरव आरवली यांच्या गाडीने दुसरा क्रमांक मिळवला। नितीन मधुकर देसाई आणि गुरुनाथ वैभव साटेलकर यांच्या गाडीने अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक मिळवला, तर जिल्हास्तरीय बैलगाडी शर्यतीत हळवल येथील अमोल ठाकूर यांच्या बैलगाडीने 1 मिनिट 10 सेकंद 9 पॉइंट ही वेळ गाठून प्रथम क्रमांक मिळवला। कुडाळ येथील चंद्रकांत नारायण वाटवे यांच्या बैलगाडीने दुसरा, तर नारायण शिरसाट व कणकवली येथील सुरेश सावंत यांच्या गाडीने अनुक्रमे तिसरा आणि चौथा क्रमांक पटकावला। या विजेत्या बैलगाड्यांना आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व सन्मानाची ढाल देऊन गौरवण्यात आले। दामू सावंत मित्रमंडळ आयोजित या भव्य अशा बैलगाडी स्पर्धेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले शिवसेनेचे आमचे दामू सावंतजी, गावकरजी, आमचे भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष मिलिंद मिस्त्री, आमचे भालचंद्र साटमजी, आमचे संदीप सावंत, मंचावर उपस्थित असलेले सर्व प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो आणि सर्व तरुण मित्रांनो, सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो की येण्यासाठी जरा उशीर झाला, पण दामूजींना मी शब्द दिला होता की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या ह्या स्पर्धेला मी निश्चित पद्धतीने येईल आणि कधी नाही तर ते आमच्या अतिशय जवळ आलेले आहेत, म्हणून शब्द राखणं हे आमचं काम आहे। आणि हे जे काय नातं आहे आमचं संदीप तर बरोबर आहेच, पण दामूजींचं आणि आमचं हे काही राजकीय नातं नाही, हे कौटुंबिक नातं आहे। आमच्या आजीच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यापैकी आहेत आणि त्याचबरोबर आमच्या काकांचे पण अतिशय जवळचे आहेत, म्हणून इथे येणं हे मी माझं वैयक्तिक कर्तव्य स्वीकारून मी आज इथे आवर्जून इथे आलेलो आहे। त्यांनी फार तळमळीने आणि जिद्दीने ही बैलगाडी स्पर्धा आयोजित केली। आयोजित करण्यामध्ये थोड्या आचारसंहितेच्या पण अडचणी आल्या, पण शेवटी आम्ही आता सगळेजण एकत्र असल्यामुळे त्यांची अडचण ही माझी अडचण स्वीकारून मी अडचण दूर करण्याचं काम हे आम्ही आमच्या माध्यमातून केलं। आज हे जे काय वातावरण इथे पाहायला मिळालं असेल, मला विश्वास आहे की त्यांच्यामध्ये जे असलेले संघटन कौशल आहे, त्यांच्यामध्ये असलेली दूरदृष्टी आहे आणि राजकारणाची जी समज आहे, या सगळ्याची सांगड घालून अतिशय उत्तम पद्धतीची स्पर्धा हे यांनी आयोजित केली आहे। यावर्षी सन्मान्य राणेसाहेब इथे येऊ शकले नसले तरी मी दामोजींना शब्द देतो की पुढच्या वर्षी ह्याच वेळी जेव्हा आपण ही बैलगाड्या स्पर्धा आयोजित कराल तेव्हा सन्मान्य राणेसाहेब इथे निश्चित पद्धतीने उपस्थित असतील, तेवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो। परत एकदा दामू सावंतजी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।